श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवत आहोत मुरमुऱ्याचे लाडू. यासाठी लागणारे साहित्य: गूळ, साखर, पाणी आणि मुरमुरे. पहिल्यांदा कढईमध्ये गूळ टाकून घ्यायचा. आणि नंतर थोडंसं पाणी टाकायचं. जास्त नाही पाणी टाकायचं. गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचा. थोडीशी साखर टाकायची फक्त. पूर्ण गुळाचे खडे वितळून गेले पाहिजे. अशा प्रकारे हाताला पाक चिकटला की पाक तयार होतो. अशा प्रकारे एका भांड्यामध्ये मुरमुरे त्या मुरमुऱ्यावरती असा पूर्ण पाक ओतून घ्यायचा. आणि पूर्ण मिश्रण असं हलवायचं. आता अशा प्रकारे सगळं मिश्रण तयार झालं आणि पटकन गरम ह्याच्यातच लाडू बांधून घ्यायचे. लाडवाला तुपाचा हात लावायचा म्हणजे लाडू पटकन वळतात. थोडंसं मिश्रण थंड होऊन द्यायचं म्हणजे लाडू पटकन तयार होतो. अशा प्रकारे लाडवाला नेहमी तुपाचा हात लावायचा आणि म्हणजे लाडू पटकन वळतात, हाताला चिटकत नाही. अशा प्रकारे मुरमुऱ्याचे लाडू तयार झाले आहेत. गूळ मुलांसाठी खूप पौष्टिक असतो. मुरमुरेही मुलांसाठी खूप पौष्टिक असतं. साधी सोपी रेसिपी, कमी वेळात झटपट होणारी मुरमुरे लाडू. नमस्कार. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली.